नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या खात्याला संक्रांतीपूर्वी ₹3000 येणार याबाबत सरकारी सूत्रांकडून माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती नेमकी काय आहे याबाबतची सत्यता आपण या व्हिडिओच्या छोटेखानी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल किंवा नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी आमच्या चॅनलवर टिकून राहा. तर मित्रांनो, 8 डिसेंबरला ज्यावेळेस पुरवणी प्रश्न आले होते हिवाळी अधिवेशनादरम्यान, तर त्यावेळेस ₹2100 बाबत नेमकं काय आहे? तर याबाबत जे काही महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री, तर त्यांनी माहिती दिली होती किंवा प्रश्नोत्तराला उत्तर देताना सांगितलं होतं, की योग्य वेळ आल्याच्या नंतर आम्ही ₹2100 देऊ. मात्र ती योग्य वेळ कधी येणार याबाबत आता तरी सांगणं कठीण आहे. आणि दुसरीकडे जे काही नोव्हेंबरपासून लाडक्या बहिणीचे पैसे थांबलेले आहेत किंवा लटकलेले आहेत, तर 31 डिसेंबर नंतर दुपारी 3 वाजता नंतर लाडक्या बहिणीच्या खात्याला ₹1500 वितरित व्हायला सुरुवात झाली होती. मात्र त्याच्यामध्ये बऱ्याच अशा बातम्या किंवा अफवा आल्या, की लाडक्या बहिणीच्या खात्याला दररोज अशा बातम्या येत होत्या, की नुकतेच 5 मिनिटापूर्वी 3000 जमा झाले, 4500 जमा झाले, 17वा, 18वा, 19वा हप्ता एकत्रित जमा झाला, संक्रांतीची साडी वाटप सुरू झालं, संक्रांतीची किट वाटप सुरू झालं. अशा अनेक चुकीच्या बातम्या सातत्यानं येत असतात. मग या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा, किती नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु याबाबतचं जे काही खरी माहिती आहे, तर 1 नोव्हेंबरपासून सातत्यानं अशा दररोज बातम्या येत आहेत, की आज लाडक्या बहिणीला या 12 बँकांमध्ये जमा झाले, त्या 12 बँकांमध्ये झाले. रात्री उशिरा जी-आर आला, रात्री तिसऱ्यांदा उशिरा कॅबिनेटची बैठक झाली. तर हे असं काही होत नसतं. कारण 12 बँकांना सरकारने आदेश दिले किंवा 21 बँकांना सरकारने आदेश दिले, असं काही होत नसतं. कारण याच्या मागचं जे कारण आहे, तर जे काही पैसे या लाभाचे जमा होतात, तर ते डी अंतर्गत जमा होतात आणि डी अंतर्गत पैसे नेमके कुठल्या खात्याला जातात हे सरकारलाही माहीत नसतं आणि त्या प्रशासकीय व्यवस्थेलाही माहीत नसतं. कारण एन-पी-सी-आय आणि आधारचं जे काही सर्व्हर आणि सिस्टम आहे, जी काही बँकिंग प्रणाली आहे, तर ती एन-पी-सी-आयशी नॅशनल पेमेंट सिस्टमशी कनेक्टेड आहे. दुसरी यू-आय-डीच्या साइटशी ती कनेक्टेड आहे आणि या तिन्हीच्या संगमातून ज्यावेळेस पैसे गव्हर्नमेंटच्या हेडवरून रिलीज होतात, तर त्यावेळेस ते सर्व्हरमध्ये सर्च होऊन जिथलं कुठलं खातं हे आधार लिंक असेल किंवा डी-बी-टीसाठी जोडलेलं असेल, तर त्या खात्याकडे ते वळते होतात. मग बऱ्याचदा असं होतं, की आपले 6 महिन्यापर्यंतचं ते डी-बी-टी अंतर्गतचा लाभ हा एका विशिष्ट बँकेला म्हणजे स्टेट बँकेला येत होता उदाहरणार्थ आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी अचानक आपण शोधत बसतो, की स्टेट बँकेत पैसे आले, स्टेट बँकेत पैसे आले, परंतु आले नाही किंवा मग आपले कुठेतरी पैसे बंद झाले किंवा आपला लाभातून नाव यादीतून वगळल्या गेलं आणि वगळल्या गेल्याच्या नंतर मग आपण के-वाय-सी परत काहीतरी कुटाने करतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला 7-8 महिन्याचे ते एकदम जमा झालेले किंवा संगळलेले पैसे आपल्याला कुठेतरी एअरटेल, फिनकेअर अशा कुठल्यातरी बँकेला ते सापडतात. कारण ते आधार लिंकिंगद्वारे त्या खात्याला गेलेले असतात. त्याच्यामुळे या 12 बँकांना आदेश, 13 बँकांना आदेश ह्या अशा खोट्या बातम्या असतात. त्याच्यावर विश्वास ठेवायचं काही कारण नाही. संक्रांतीला किट देणार किंवा साडी देणार ह्या बातम्या सुद्धा खोट्या आहेत, चुकीच्या आहेत. कारण अशा कुठलं सरकारकडे प्रावधान नाही. मात्र ₹3000 लवकरच वितरित केले जाणार याबाबत सरकारने नुकतंच अपडेट दिलेलं आहे. कारण 31 डिसेंबर रोजी ज्यावेळेस लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे वितरित व्हायला सुरुवात झाली, तर त्यावेळेस दरवेळी सरकार हे आपल्या Twitter, Facebook पेजवर किंवा हँडलवर माहिती देत असतं किंवा त्याबाबतचं अपडेट देत असतं किंवा पत्रकार परिषदेमध्ये माहिती देत असतं किंवा त्यांचे जे काही सरकारचे पोर्टल आणि वेबसाईट्स आहेत, तर त्याच्यावर सुद्धा ही माहिती प्रसिद्ध होत असते. मात्र यावेळेस तसं काही झालेलं नाही. 3 वाजल्याच्या नंतर अचानक पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या याच्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. परत 1 जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी परत हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि अशा स्थितीमध्ये बऱ्याच बहिणींच्या खात्याला ₹1500 हे जमा झालेले आहेत आणि दुसरीकडे जे काही ई-के-वाय-सीची मुदत दिली होती 31 डिसेंबर, तर त्या 31 डिसेंबरची मुदत संपलेली आहे. त्याच्यानंतर मुदतवाढ दिलेली नाही आणि मग बऱ्याच बहिणीच्या खात्याला हे पैसे आलेले नाहीत. आलेले नाहीत, तर मग एक तर वित्त विभागाच्या हेडवर एवढ्या पैशाची तरतूद नसावी किंवा याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या असाव्यात आणि सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आलेलं की जवळपास 60,00,000च्या आसपास नावं या लाडक्या बहिणीची यातून वगळण्यात आलेली आहेत आणि सरकारला ही टप्प्याटप्प्याने ही योजना बंद करायची आहे. जोपर्यंत ही चालू राहील तोपर्यंत त्याच्याबद्दल आशा ठेवायला हरकत नसावी आणि मग
जे काही ₹3,000 संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्याला येणार आहेत, तर ते नेमके कुठले येणार आहेत? तर त्याची प्रक्रिया बाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि संक्रांतीपूर्वी हे पैसे जवळपास सगळ्याच बहिणीच्या खात्याला जमा होतील अशी शक्यता सांगितली जात आहे. कारण याच्यामध्ये जो काही हप्ता वितरित होणे बाकी आहे, तर तो 18वा आणि 19वा हप्ता येणे बाकी आहे आणि बऱ्याच बहिणीला 17वा हप्तासुद्धा अजून मिळालेला नाही. तर त्याच्याबद्दलही आपल्याला काय करता येईल किंवा सरकारकडे त्याबद्दल कशी तक्रार करता येईल? कारण बऱ्याच बहिणीला 15 हप्त्यापर्यंत, 14 हप्त्यापर्यंत किंवा 16 हप्त्यापर्यंत नियमित पैसे आलेले आहेत आणि 17वा हप्ता अचानक आलेला नाही. मग त्यांनी जवळपास सगळ्याच बँकांची खाती चेक केलेली आहेत. ई-के-वाय-सी प्रक्रिया सुद्धा पूर्ण केलेली आहे, तरीसुद्धा पैसे आलेले नाही. मग या योजनेतून नेमकं कुठल्या कारणामुळे नाव वगळण्यात आलं, हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक लाभार्थ्याला असतो. तो घटनादत्त अधिकार आहे. मात्र त्याच्यासाठी आपल्याला सरकारकडे किंवा संबंधिताकडे अर्ज करावा लागणार आहे. तो अर्ज कसा करायचा आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये 1 मिनिटामध्ये तुम्ही मेलवर कसा पाठवणार, याबाबतची माहिती आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा हे चॅनल पुन्हा एकदा विनंती असेल की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. उद्या प्रसिद्ध होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हा अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती तुम्हाला देणार आहे. त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो अर्जाचं फॉर्मॅट आणि मेल आयडी उपलब्ध करून देणार आहे किंवा तो कोणाकडे पाठवायचा याबाबतची माहिती आपण देणार आहोत. तेव्हा ज्यांचे पैसे मिळाले नाहीत, तर त्यांनी पुढचा व्हिडिओ बघायला हरकत नसावी. दुसरीकडे जे काही ₹3,000 येणार आहेत, तर ते 18व्या आणि 19व्या हप्त्याचे येणार आहेत. तर ते संक्रांतीपूर्वी वितरित केले जातील, असं माहिती सरकारी सूत्रांकडून प्राप्त होत आहे. तेव्हा संक्रांतीपूर्वी या लाडक्या बहिणीच्या खात्याला ₹3,000 येतील, अशी आशा धरायला हरकत नसावी. बाकी तुम्हाला कुणाकुणाला पैसे मिळाले, कुणाला नाही मिळाले आणि कुणाचा लाभ मिळाला नाही, याबाबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या दृष्टीने पुढचा व्हिडिओ बनवता येईल. तूर्तास धन्यवाद.